Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द. डॉक्टरांनी शिंदेंना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती. आज शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक देखील बोलावली होती. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग. राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल. राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. अजित पवार आज दुपारी दिल्लीला जाणार. अमित शहा यांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. मुंबईतील आझाद मैदानावर 5 तारखेला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मैदानाची पाहणी. अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंना मोदी शहांवर पूर्ण विश्वास. त्यांनी कोणतीही डिमांड ठेवलेली नाही. प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदेंसाठी आम्ही कोणतंही पद मागितलेलं नाही. श्रीकांत शिंदेंच्या मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा नाही. नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल. गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे भाजपसोबत राहतील की नाही याबाबत शंका. गृह खातं शिंदेंकडे गेल्यास ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात. राऊतांची प्रतिक्रिया. भाजप आमदारांना विधिमंडळ पक्ष बैठकीसाठी मुंबईत बोलावलं. विधिमंडळ पक्षाची बैठक 4 डिसेंबरला होणार. सूत्रांची माहिती. भाजपच्या गटनेता निवडीसाठी अद्याप केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती नाही. भाजपच्या निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर केली जाणार. सूत्रांची माहिती. अमित शहांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं. लोकसभेवेळी आमदारांचा परफॉर्मन्स कसा राहिला हे पाहिलं जाणार. सूत्रांची माहिती. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपची बैठक. 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये बैठकीचं आयोजन. फक्त गृहमंत्रीपद हा सत्ता स्थापनेमध्ये वादाचा विषय असू शकत नाही. फडणवीसांच्या जागी कुणी वेगळं आणलं जातंय का? फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊतांकडून संशय व्यक्त. उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं माध्यमांना उत्तर. गृह खातं आमच्याकडे असतं तर महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृह खातं स्वतःकडे ठेवायला हवं होतं. संजय राऊतांचं वक्तव्य. मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवण्यासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू. हसन मुश्रीफ, प्रकाश सोळंके, अजित पवारांची भेट घेतली तर लोहार समाजाच्या प्रतिनिधींची दत्ता भरणे यांना मंत्रिपद देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मागणी. अमित शहांना खरे ठाकरे आणि बाळासाहेबांचं नाव नको होतं. राजकारणामधून ठाकरे शिवसेना संपवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. संजय राऊतांची अमित शहांवर टीका. शिंदेंच्या शिवसेनेला 13 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. मंत्रिमंडळामध्ये शिवसेना ज्येष्ठ आणि नव्या चेहऱ्यांना देखील संधी देणार. सूत्रांची माहिती. शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मंत्रिपदाचे वेध. शिंदे दिलेला शब्द पाळतील, मला आशीर्वाद देतील. कल्याणकर यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार. निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नाना पटोले यांचा समावेश. उद्धव ठाकरेंकडील 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्यास तयार. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. तर आमच्याकडे राहिलेले कडवट निष्ठावंत. पालापाचोळा उडून गेला. संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. शरद पवार गटातून पराभूत झालेल्या मानसिंग नाईकांनी अजित पवारांची भेट घेतली. शिराळ्याचे माजी आमदार नाईक यांचा पराभव झाल्यानंतर दादा गटाशी संपर्क. ठाकरे गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली. अपूर्व हिरे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. श्रीगोंदा विधानसभेमध्ये बंडखोरी करणाऱ्या राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतली. राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटात प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. जगभरामध्ये हिंदू लोक संकटात, याला मोदी जबाबदार. मोदींची निवडणूक जिंकण्यासाठीची धोरणं हल्ल्यांना जबाबदार. संजय राऊतांचा मोदींवर निशाणा. पटेंगे तो कटेंगेच्या घोषणांनी तरुणांची माथी भडकवली गेली. हिंदूंना सर्वात जास्त धोका मोदींपासूनच. संजय राऊतांची टीका. ईव्हीएम हटावसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसचं आंदोलन. भाजपवाले कधी ईव्हीएमच्या माध्यमातून मतं चोरतात तर कधी आमदार चोरतात. मल्लिकार्जुन खरगेंची भाजपवर जोरदार टीका.
ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सज्जाद सुजावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. मुंबईतील सायबर पोलिसांकडून तपासाला सुरुवात. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आयोगाचं स्पष्टीकरण. व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार. व्हिडिओबाबत मुंबई पोलिसात गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाची मागणी. भाजप मागच्या दारानं आलं आणि ईव्हीएम सोबत छेडछाड करून जिंकले. महाराष्ट्र जिंकले तरी मोदींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. प्रणिती शिंदेंचा मोदींना टोला. ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीनंतर मनसे देखील आक्रमक. वाढलेली 65,000 मतं त्यांनाच कशी पडली? मनसेचे माजी आमदार राजू पाटलांचा सवाल. व्हीव्हीपॅट मशीनमधील मतं मोजण्यासाठी 8 लाख रुपये भरले. Why deep you took when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.